रिस्क घ्यायचे ना तुला 100% घे. स्वतःवर आहे ना 100% रिस्क घे की भाई हे झालं तर मी पूर्ण टक्के खड्ड्यात तरी जाईल ना तर मी पूर्ण राजा तरी बनेल. आणि मी हा सगळ्यांना नाही सांगते, ज्या 18 वर्षांच्या खाली पोरं आहेत ना किंवा 20 त्यांच्यासाठी. कारण मित्र आपल्याकडे आता चान्स आहे, तू आणि मी आता जितकी रिस्क घेऊ शकतो ना स्वतःवर तेवढी घे. कारण की आपल्याकडे आता काहीच रिस्पॉन्सिबिलिटी नाहीत, आपले आई वडील कमावतात, जरी काय नाही चाललं तरी बॅकअप आहे आपल्याकडे. बट जेव्हा तू 24-25 होशील ना शक्यच नाही, बाबांना रिटायर करायचे किंवा झाले असतील तेव्हा तुला करिअर शिफ्ट करणं किंवा कुठलीही रिस्क घेणं, बिझनेस टाकणं, बिझनेस उघडणं नाही जमणार. बोलतील 18 वयाचा काय बिझनेस करतो, कर. मी तुला सांगतो, स्वतःहून सांगतो, कर. मी स्वतः स्टार्ट करणार म्हणून बोलते बघ. जेवढी रिस्क घ्यायची ना, कमवायला जा, काय कर, किती करिअर शिफ्ट करायचे ना आत्ताच कर मित्र. आणि मी तुझ्यासोबत मला पण सांगतो, कारण की मला ही जाणीव राहायला पाहिजे की हे 2-3 वर्षच माझ्या हातात आहेत, नाही तर याच्या पुढे, या 2-3 वर्षाच्या पुढे मी नाही काय करू शकत. मी जी फील्ड आता निवडली आहे ना तीच कंटिन्यू करायला लागेल मला 2-3 वर्षांनी. बट इथं चान्स आहे मला माझी पॅशन फॉलो करायचं. मी जे काय निवडले ना किंवा मी शिफ्ट करू शकतो आता, बट 2 वर्षांनी नाही. आणि हा अनुभव मला माझ्या मित्राकडून आलाय. त्यांनी मला स्वतः सांगितलंय की बघ, हाच शेवटचा चान्स आहे तुझ्याकडे, ही 2 वर्ष बस.